आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। कीर्तनाच्या सुरुवातीला मी 2 प्रश्न उपस्थित करणार आहे। या 2 प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय मी चिंतनामध्ये प्रवेश करू शकत नाही। याचं कारण असं आहे, माऊलींच्या भेटीला आपण आलेलो आहोत। माऊलींच्या भेटीला आल्यामुळे प्रत्येकाच्या आनंदाला एक वेगळं उधाण आलेलं आहे। पण माऊली या शब्दाचा अर्थ आपण आपल्या आईला म्हणतो माऊली, आपल्या आईला आपण माऊली म्हणतो। कदाचित आपलं गाव सुद्धा तिला माऊली म्हणेल, पण सबंध रायगड तिला माऊली म्हणेल का? सबंध महाराष्ट्र तिला माऊली म्हणेल का? सबंध जग तिला माऊली म्हणेल का? म्हणू शकत नाही महाराज। पण माझ्या ज्ञानोबरायांना जगाच्या पाठीवर कुठेही जा माऊलीच म्हटलं जातं, माऊलीच म्हटलं जातं। कारण माझ्या ज्ञानोबर आहे। सगळ्या संतांचा इतिहास पहा, पण माऊली ही उपाधी फक्त ज्ञानोबरायांना आहे। याचं कारणही तसंच आहे। माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या आईच्या आतड्यानं लिहिलेली आहे महाराज। आणि आईचं आतडं कसं असतं? आईचं आतडं असं असतं जे चांगल्यालाही जवळ करत असतं आणि वांगल्यालाही जवळ करत असतं। काही दिवसापूर्वीचा एक सत्य प्रसंग तुमच्या समोर मांडतो। फार वेगात पुढे सरकतो, मला वेळेचे बंधन राहणार आहे। काही दिवसापूर्वी पाटणला मी एका कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला गेल्यानंतर संध्याकाळी कीर्तन झालं, उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी मला तिथून सकाळी जवळच कीर्तन होतं, म्हणून माझ्या एका मित्राकडे थांबलो। त्याचं कुपोषित आणि अनाथ मुलांची देखरेख करणारी एक फार मोठी संस्था आहे। संध्याकाळी त्या ठिकाणी थांबलो, सकाळ झाली। तो म्हटला, महाराज तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला जा, पण त्या अगोदर आपल्याला एका तांड्यावर जायचंय। मी विचार केला, तांड्यावर घेऊन जातोय, कशासाठी नेतोय? म्हणून मीही ठरवलं, चला आपण जाऊन येऊयात। आणि त्याच्याबरोबर चालत त्या तांड्यावर गेलो। तो एका कुटुंबासमोर घेऊन गेला। बाहेर अंगणामध्ये शेणाचा सडा टाकला होता। 6 वर्षाचं लेकरू तिथं खेळत होतं। आम्ही त्या घरात प्रवेश केला। झोपडीवाजा घर होतं आणि त्या ठिकाणी चुलीच्या शेजारी आई बसलेली होती आणि त्या माऊलीच्या मांडीवर 10 वर्षाचं लेकरू होतं। मी ते पाहत राहिलो, पण तेवढ्यात माझा तो मित्र उत्तरता झाला, आई मी एका संस्थेकडून आलोय। तुमचा हा 10 वर्षाचा मुलगा अपंग झालाय, कारण तो कुपोषित आहे। आई, या मुलाचा सांभाळ जर तुम्ही करू शकत नाहीत ना, याचा सांभाळ करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। आमच्या संस्थेवर आम्ही याला घेऊन जातो, अंगाने धष्टपुष्ट होईल बघा। तसं त्या माऊलीनं आम्हा दोघांकडेही पाहिलं आणि बाहेर उभ्या असणाऱ्या 6 वर्षाच्या लेकराला हाक मारली, बाळा। आणि लेकरू धावत आलं। आईनं त्याच्या गालाचा मुका घेतला। आईच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू ओघळला आणि ती माऊली उत्तरली, साहेब तुम्हाला न्यायचं असेल ना, तुम्हाला जर खरंच न्यायचं असेल ना, माझ्या या 6 वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा। माझ्या 6 वर्षाचं लेकरू अंगाने धष्टपुष्ट आहे बघा। जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा, पण या लेकराला नेऊ नका हो। हे 10 वर्षाचं लेकरू खंगलेलं आहे, वांगलेलं आहे। तुम्ही 3 महिने त्याचा सांभाळ कराल, 4थ्या महिन्यात त्याला कंटाळून जाल। त्याचा सांभाळ फक्त ही आईच करू शकते। हे आईचं आतड असतं महाराज, आईचं हृदय असतं मायबाप, जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं। दुसरा प्रसंग सांगतो, म्हणजे माझ्या विषयाला न्याय देता येईल। 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे। 3 डिसेंबर आता 2017 साली लोकमत वृत्तपत्रामध्ये एक लेख छापून आला होता। डॉक्टर बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी तो लेख लिहिला होता। काही काळापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी हेमलकसा टेकडीवर पटकीची साथ आली होती आणि साथ इतकी वेगानं पसरली होती। आता पटकीचा रोग असा आहे, काही क्षणार्धात माणूस जातो, याची कल्पना प्रत्येकाला असेल। या पटकीची साथ घरापर्यंत पोहोचली। घरातला कर्ता पुरुष होता, ज्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्याला पटकीच्या साथीनं ग्रासलं आणि 3 दिवसात तो गतप्राण झाला। सत्य परिस्थिती आहे। स्वतः प्रकाश आमटेंनी तो लेख लिहिलाय आणि घरातला कर्त्या माणसाचं निधन झालेलं त्या माऊलीला पाहिलं। पण त्यावेळेस त्या माऊलीनं आपल्या दोन्ही लेकरांकडे पाहिलं। एक लेकरू अवघ्या 2 वर्षांचं होतं आणि दुसरं लेकरू अवघ्या 4 वर्षांचं होतं। तापानं फणफणलेली लेकरं पाहिली। माऊलीला जाणीव झाली, आपल्या दोन्ही लेकरांना सुद्धा पटकीनं ग्रासलंय। तिनं दोन्ही लेकरांना खांद्यावर घेतलं आणि पाहुण्या रावळ्यांना शेजाऱ्यांना सांगितलं, हात जोडते, पण माझ्या कारभाराचे अंतविधी तुम्ही उरकून घ्या। माझ्या लेकरांना मला धावत पळत दवाखान्यात घेऊन जावं लागेल। हेमलकसा टेकडीवर जर कधी गेला असाल, 8 मैलाचा प्रवास आहे, पण जंगल आणि आडवाटेचा प्रवास आहे आणि तिथून पुढे बाबा आमटेंचे चिरंजीव प्रकाश आमटे यांचा दवाखाना आहे। माऊलीने दोन्ही लेकरं कडेवर घेतली आणि माऊली मात्र जंगलाच्या आडवाटेतून धावू लागली। 4 मैलाचा प्रवास झाला आणि माऊलीच्या डाव्या बाजूच्या खांद्याचं ओझं कमी होऊ लागलं।
माऊलीनं पाहिलं, लेकरानं मान टाकली होती. अरे आईनं हंबरला फोडला आणि त्या लेकराला जवळ घेतलं. उठ ना बाळा, उठ ना बाळा. पण लेकरू उठणार नव्हतं. आईनं मात्र दुसऱ्या खांद्याकडे नजर फिरवली. माझं दुसरं लेकरू अजून श्वास घेत आहे. तिने एका झाडाखाली त्या लेकराला ठेवलं आणि अंगावर पालोपाचोला टाकला आणि ती माऊली धावत धावत दवाखान्यापर्यंत आली. डॉक्टर प्रकाश आमटेंच्या टेबलवर लेकरू घेण्यात आलं. 1 तासाची वेळ निघून गेली आणि लेकरू आता शुद्धीवर येऊ लागलं. तसं डॉक्टरांनी सांगितलं, सत्य परिस्थिती आहे. डॉक्टरांनी सांगितलं, आई तुझं लेकरू आता शुद्धीवर येत आहे. एवढे शब्द त्या माऊलीने ऐकले आणि त्या माऊलीने हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 1 तासाचा वेळ द्या, मी अशी माघारी जाते आणि लगेच येते. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं, स्वतः डॉक्टर प्रकाश आमटे उत्तरले, आई आहेस का कोण आहेस? अगं तुझं लेकरू 1 तासापूर्वी माहीत नव्हतं जगेल की मरेल. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभं होतं आणि तू असं म्हणतेस की मी जाऊन येते. आणि त्यावेळी त्या माऊलीनं दिलेलं उत्तर सुन्न करणारं होतं. त्या माऊलीनं सांगितलं, डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे, ते जगेल याची मला खात्री आहे. पण डॉक्टर साहेब माझं मागचं छोटं लेकरू मागं मरून पडलं. त्याला घेऊन येत असताना ते गतप्राण झालं. एका झाडाखाली लांडगी कोली कुत्री खातील अंगावर पालो पाचोळा टाकला आणि धावत इथपर्यंत आले. मी जर 1 तासात माघारी गेले नाही ना तर जंगलातले लांडगे कोले कुत्रे त्याला फाडून खातील हो. अशी माघारी जाते, खड्डा घेऊन त्याला पुरून पुन्हा माघारी येते. अहो हे आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. माझे ज्ञानोबारायांचं हृदय जे ज्ञान्या माणसालाही जवळ केलं आणि जो अज्ञानी आहे त्याला सुद्धा जवळ केलं. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत वर्णन करतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. या सृष्टीवर पाखंडांचा जन्म होईल, या सृष्टीवर असुर जन्माला येतील, त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल. पण 16 वर्षाचे माझे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे खळांचे व्यंकटी सांडो. पसायदानामध्ये माझे ज्ञानोबराय सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो किंवा पुरितांचे तिमिर जाओ. जो खळ आहे त्या खळाच्या अंधकरणामधली जी व्यंकटी म्हणजे वाईटपणा आहे तो निघून गेला. राहिलेला मनुष्य हा शुद्धच आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो, दुरितांमधलं तिमिर म्हणजे दोष निघून गेले, राहिलेला मनुष्य चांगलाच आहे. भगवान श्रीकृष्ण पाखंडांचा सर्वनाश करण्यासाठी जन्म घेईल म्हणतात. पण 16 वर्षाचे माझे ज्ञानोबराय चांगल्या वांगल्या माणसातलं ही चांगले पण शोधून त्याला पुन्हा सन्मार्गाच्या मार्गावर आणतात. आईचं हृदय असतं. आई कीर्तनकार पोरगा असू द्या नाही तर दारुडा पोरगा असू द्या, दोघांनाही आपल्या पदराखाली घेत असतात. माझे ज्ञानोबराय खऱ्या अर्थात ज्ञानालाही जवळ करतात आणि जो अज्ञानी पामर आहे त्यालाही जवळ घेऊन त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश देऊन त्याला ज्ञानाच्या मायेची पांघर देतात. म्हणून ज्ञानोबारायांना सकल जग माऊली म्हणतं.